पुढची बातमी पाहूया। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतल्या युतीमध्ये पुढचं पाऊल पडलंय। अजित पवार शरद पवारांना भेटणार असल्याची माहिती योगेश बहल यांनी दिली आहे। योगेश बहल हे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत। सुप्रिया सुळेंनी युतीचा प्रस्ताव अजित पवारांना दिल्याचा दावा योगेश बहल यांनी केलेला आहे। योगेश बहल अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत आणि त्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये दिलजमाईचे संकेत मिळतात। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र यावं का या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी चर्चा केलेली आहे। काय सांगितलं मग दादांनी या दरम्यान? दादांचं म्हणणं असं होतं की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रस्ताव आलेला आहे। कुणाकडून आलाय काही प्रस्ताव? तो प्रस्ताव त्यांचं म्हणणं असं की सुप्रियाताई सुळेंशी त्यांची चर्चा झाली आणि त्यांना निरोप आलाय तिकडनं। तर त्यांचं म्हणणं असं की त्याबद्दलचे अंतिम बोलणं अजून पवार साहेबांशी व्हायचं आहे, परंतु ते स्वतः ते म्हणले की बाबा राष्ट्रवादी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यायला तयार आहेत। ते दोन पावले मागे जायला पण तयार आहेत आणि मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं की महायुतीबरोबर गठबंधन नाही करणार, राष्ट्रवादी सोबत आम्ही यायला तयार आहोत। दादा म्हणले त्याबद्दलच्या अजून अंतिम बोलण्या व्हायच्या आहेत, परंतु तसा विचार चालू आहे। त्याबद्दल ते म्हणले मी लवकरच तुमच्याशी बोलतो आणि आमच्या सगळ्यांना विचारलं गेलं की तुमच्या सर्वांचं काय मत आहे। तर आम्ही म्हटलं की बाबा हरकत नाहीये, दोफुळी होण्यापेक्षा आपल्या मतांचे विभाजन होऊन आपल्या ऑपोजिटचा फायदा होण्यापेक्षा आपण एकत्र आलेलं बरं, अशा बद्दल आम्ही त्या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे। परंतु आता शरद पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत तुषार कामटे यांनी असं वक्तव्य केलं की भाजप ही भ्रष्टाचारी आहे आणि त्यांना या शहरातल्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आम्ही अजित पवार गटासोबत जायला तयार आहोत। भाजपचे विचार सोडून अजित पवार गटानं आमच्यासोबत यावं। तर ही भाषा तुम्हाला मग या प्रचारादरम्यान चालणार आहे शरद पवार गटाची? भाषा चालण्यापेक्षा कसं आहे माहिती का की आता हा तो त्यांचा विचार आहे आणि आम्ही ज्या वेळेला जाऊ त्या निश्चित आम्ही आमच्या विचाराने जाणार आहोत। तेच की मग तुमचे विचार काय असणार आहेत? भाजप भ्रष्टाचारी आहे याच विचारानं तुम्ही प्रचार करणार आहात? जिथं भ्रष्टाचार असेल, मग तो भाजपचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या का सेनेचा असू द्या, तिथं भ्रष्टाचार असेल तर भ्रष्टाचार विरुद्ध बोलावंच लागणार आहे, कारण भ्रष्टाचार ही काही शाबासकी देण्याची बाब नाहीये। तर भ्रष्टाचार असेल तर ते ज्या ठिकाणी चुकीचं काम झालेलं आहे त्याबद्दल त्याला वाचा फोडणं हे त्या पार्टीचं कामच आहे आणि ते आम्ही निश्चित करू। म्हणजे तुम्हाला मान्य आहे की भाजपनं भ्रष्टाचार केला आहे? मी काय म्हणलं तुम्हाला, आम्ही त्या गोष्टीचं आता शहानिशा करू, प्रत्येक गोष्टी शहानिशा करू। आता असं झालं का बघा, कोणताही विरोधक असला तर ते समोरच्या माणसाचे वीक पॉईंट काढतात किंवा समोरच्या माणसावर टीका टिप्पणी करतात। तर टीका टिप्पणी फक्त करणे हे काही काम होत नाही, तर खऱ्या अर्थाने त्या विषयाचा अभ्यास करून जर खऱ्या अर्थाने त्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल तर निश्चित त्याला वाचा फोडण्यात येईल। इथल्या स्थानिक शरद पवार गटाशी आपलं काही बोलणं सुरू झालेलं आहे किंवा बैठक वगैरे काही घेणार आहात आपण? नाही, असं अजिबात झालेलं नाहीये काही, परंतु जेव्हा दादांकडनं हे विचारलं गेलं त्यावेळेला आम्ही या गोष्टी स्पष्ट केल्या की हरकत नाही, शेवटी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आमचे श्रद्धास्थान आहेत, दादा आमचे स्फूर्तीस्थान आहेत। त्यामुळे श्रद्धा आणि स्फूर्ती एकत्र आली तर निश्चित त्याचे परिणाम चांगले होतील आणि आपल्याला विरोधकाला चांगला चोख उत्तर देता येईल। तर भाजपनं या ठिकाणी ज्या ज्या विकास कामामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे तिथं जर भ्रष्टाचार केलेला असेल तर त्यांच्यावरती नक्कीच आम्ही आरोप करू असं या ठिकाणी योगेश बहल म्हणतात। आणि त्याचबरोबर शरद पवार गटाशी स्थानिक पातळीवरती आघाडी करायची का, नवीन समीकरण जुळून घ्यायचं का, याबाबत ही लवकरच चर्चा करू असं योगेश बहल या ठिकाणी म्हणतायत। मात्र त्या पुढचा दावा हा सगळ्यात महत्वाचा आहे, तो म्हणजे अजित पवारांशी चर्चा करताना अजित पवारांना सुप्रिया सुळेंचा फोन आलेला आहे आणि अजित पवार स्वतः शरद पवारांशी या नव्या आघाडीबद्दल, नव्या समीकरणाबद्दल बोलणार आहेत असा सुद्धा दावा योगेश बहल यांनी या ठिकाणी केलाय। त्यामुळं आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पवार काका पुतणे एकत्र येतील याबाबतची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे। फक्त त्यावरती शिक्कामोर्तब होतो का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन शैलेश जाधव सह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड।